बाकीचा तर पूर्ण स्वयंपाक झालेला आहे. फक्त मला चपाती बनवायची होती. कणिक मळून मी अर्धा तास अगोदर म्हणजे मळून ठेवलेलं आहे. कणिक व्यवस्थित रेस्ट घेतलेली आहे. आता मी बनवत आहे चपाती. बघू शकता एकदम छान अशा मऊसूत लुसलुशीत चपात्या बनून तयार होत आहे. तर सगळ्या चपात्या बनवते म्हणजे आज आहे रक्षाबंधन. तर सर्वांना रक्षाबंधनच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा. म्हणजे मी तुम्हाला 3 वेळेस शुभेच्छा दिलेल्या आहेत, कारण व्हिडिओ हे 3 पार्टमध्ये तुम्हाला येत आहेत. आणि कपडे मी वॉशिंग मशीनमध्ये टाकलेले होते आणि यावरती तुमचे भरपूर असे कमेंट आले की ताई निरमा वगैरे टाकू नको, मशीन खराब होते, त्यासाठी वेगळं लिक्विड भेटतं ते आण. तर ठीक आहे, मी ते मागवते. म्हणजे मला अगोदर माहिती नव्हतं, म्हणूनच मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हणलेलं होतं की तुम्ही कशा पद्धतीने यूज करता, कुठलं लिक्विड वापरता मला सांगा. तर खूप साऱ्या त्यांची कमेंट आली की ताई हे लिक्विड वापरायचं आहे, यानं मशीन खराब होणार नाही, आणि जास्त घाण कपडे असले तर थोडंसं तू घासून टाक, म्हणजे ब्रशनं वगैरे थोडंसं घासून मग त्यामध्ये टाकत जा, म्हणजे ते व्यवस्थित स्वच्छ होतील, कारण खूप घाण कपडेही निघत नाहीत असं तुमचं म्हणणं होतं. तर ठीक आहे म्हटलं, आता तशाच पद्धतीने मी नेक्स्ट टाईम जे आहे ना कपडे थोडंसं घासून वगैरे, म्हणजे आता यांचे कपडे ग्रीस वगैरे लागलेले असतात तर त्यामध्ये व्यवस्थित निघणारही नाही आहेत ते, तर थोडंफार ब्रशनं घासूनच मी टाकणार आहे. म्हणजे आजच सुरुवात मी केली आणि जे निरमा होता माझ्याकडे तेच टाकलेलं आहे आणि कम्फर्ट टाकलेलं होतं मी छान वास येण्यासाठी. आणि कपडे धुवून निघालेले आहेत, म्हणजे छान ड्राय झालेले आहेत. थोडा वेळ मी जर हवेत टाकले तर ते व्यवस्थित सुकले जातील. तर इकडं मी खीर बनवत आहे मखाण्याची. म्हणजे मखाणे अगोदर मी भाजून घेतले आणि थोडंसं मी मोठं वाटून घेतले मिक्सरला, आणि गरम गरम दुधात उकळत्यात टाकलं, शिजवून घेतल्यानंतर मी साखर टाकलेली आहे. आणि ड्रायफ्रूट म्हणजे बदाम घेतलेले आहेत, वेगळे ड्रायफ्रूट नाही आहेत, बदाम आणि मनुके घेतलेले आहेत. थोडंफार मी मोठं कट करून घेतलेलं आहे, म्हणजे ठेसून घेतलेलं आहे, आणि तुपामध्ये तळून मी हे ड्रायफ्रूट यामध्ये टाकणार आहे. एकदम छान ही मखाण्याची खीर बनवून तयार होते. आणि वेदिका आलेली आहे, आजी आलेला आहे, आणि ताईचा वेट मी करत आहे. ताई आणखीन आलेल्या नाही आहेत. ताई यायला थोडासा लेट झालेलाच होता. तोपर्यंत मी पूर्ण स्वयंपाक केला. खीर बनवायचा काही विचार नव्हता माझा, पण नंतर विचार आला की खीरही बनवूया आपण. म्हणजे थोडंसं सुनं वाटत होतं, म्हणजे गुलाबजामुन पेढे हे सगळं आणलेलं आहे, तरी पण घरी बनलेली वस्तू जी आहे ना त्याचा टेस्टच वेगळा असतो. म्हणून म्हणलं मखाण्याची खीर बनवूया, झटपट बनते, जास्त वेळ यामध्ये लागणार नाही. आणि इकडं आजे आणि दिनेशला म्हणलं जेवायला वाढून घ्या, म्हणजे आजे आलेला आहे तर जेवण वगैरे कर म्हणत आहे. आणि वेदिकाचा सोमवारचा उपवास आहे, म्हणजे आज श्रावण महिन्यामधला 3रा सोमवार आहे, आज पौर्णिमा पण आहे. तर माझा तर सोमवार सुटलेला आहे, मी पकडू नाही शकत, पण वेदिकाचा सोमवारचा उपवास आहे आणि ती जेवण करूनच आली आहे, कारण लेट करून आलेली आहे वेदिका. कारण राखी बांधणं जे आहे ना 2च्या पुढूनच होतं, मुहूर्त म्हणजे ठीक नव्हतं असं म्हणत होते, 2 वाजल्यानंतरच राखी बांधायची होती. तर जेवण वगैरे करून आजीला ते राखी बांधूनच ते आलेले आहे, 2 जण आलेले आहेत. तर आता वेदिका बसलेली आहे आत्याचा वेट करत. तोपर्यंत मी कपडे काढले मशीनमधले आणि हाडकू टाकलेले आहेत, कारण हाडकूनच आलेले आहे, जास्त वेळ लागणार नाही, तरी पण थोडंफार हवेला टाकलेलं आहे. आणि वेदिका इकडे मला किचन दाखवत आहे. या किचनवरती ना वेदिकानं नाव बनवून घेतलेलं आहे. एका साईडला दीपकचं नाव आहे आणि एका साईडला दिनेशचं नाव आहे. ते सांगत आहे मी भैयांचं नाव अशा पद्धतीनं किचनवरती टाकून घेतलेलं आहे, तेच मी बघत होते. तर चला आता किचनमध्ये जाऊया आणि बघूया किचनमध्ये आणखीन काय काय राहिलेलं आहे. म्हणजे थोडंफार मी आवरलेलं आहे, थोडंफार राहिलेलं आहे. म्हणजे जेवण झाल्याशिवाय किचनमधनं आपण फ्री होत नाही. थोडं बहुत चालूच होतं आपलं, हे करा ते करा चालूच असतं. तसं झालेलं आहे. म्हणजे स्वयंपाक पूर्ण केल्यानंतर विचारला की खीर मला बनवायची आहे. तोपर्यंत माझा भाऊ पण आलेला आहे, त्याचे मित्र पण आलेले आहेत. तर आता अगोदर मी याला राखी बांधते आणि जी ही बाकीचं आहे ते नंतर करते, यांना जेवायला वगैरे वाढते. म्हणजे मला आता किचनमध्ये काही बनवायचं नाही आहे, फक्त सगळ्यांना येणाऱ्यांना जेवायला वाढायचं आहे. आणि जी ही पसार आहे ते आवरायचं आहे ताई येईपर्यंत. मग ताई आल्यानंतर परत मग यांना सगळ्यांना राखी बांधलेली. यांचाही सोमवारचा उपवास आहे, आणखीन काही खाल्लेले नाहीत, म्हणजे सकाळी गेलेले तर आणखीन ते घरी आलेले नाही आहेत, कारण आता उपवास तर आहे. येऊन काही जेवण वगैरे करायचं नाही आहे. दुपारच्या वेळेस जेवण करतात, पण ताईचा वेट करत आहेत. टायमिंग खूप झालेला आहे, 10, 3:30, 3:45 वाजलेले आहेत. आणखीन ताईचा पत्ता नाही आहे आणि ताईचाच वेट करत आहेत, आणखीन जेवण करायला आलेले नाही आहेत. तर असो अगोदर मी भावाला राखी बांधते. तर इथं पाट घातलेला आहे आणि रांगोळी घातलेली आहे आणि आरतीचं ताट रेडी केलेलं आहे. आणि एका ताटामध्ये मी राखी आणि मिठाई म्हणजे गुलाबजामुन पेढे हे सगळं घेतलेलं आहे. तर अगोदर मी भैयाला राखी बांधते आणि बाकीचं नंतर होत राहील. आणि इथं थोडंसं पाणी सांडलेलं आहे, तर दिनेश तेच पुसत आहे. म्हणजे वेदिका दिनेश दोघंजण कामात लागलेले आहेत. म्हणजे वेदिकाला माहिती आहे की माझी तब्येत ठीक नाही आहे या वेळेमध्ये, म्हणून जे हे घरी येतात सगळेजण कामात लागतात, मला काहीच करू देत नाही. ते आल्यानंतर म्हणजे जसं भांडे आहेत, कपडे आहेत, सगळी कामं वेदिका आल्यापासून करत आहे. भांडे झालेले होते थोडेफार, तर तेही स्वच्छ करून घेतलेलं आहे वेदिकानंच. आणि परत मशीनमधले कपडे काढलेले होते ते पण हाडकू घातलेले आहे. आणि बाबांची आंघोळ जी आहे ना उशिरा झालेली होती, तर त्यांचे कपडे नंतर टाकलेलं होतं, ते पण आत्ता काढून ते हाडकू घालत आहे. थोडंफार पाणी सांडलेलं आहे, दिनेश ते पुसत आहे. म्हणजे सगळे आपापल्या कामात लागलेले ते व्यस्त
आहेत. आजी बसलेला आहे निवांत आणि मी इकडं भैयाला राखी बांधलेली आहे. म्हणजे रक्षाबंधन असा सण आहे ना, आपण वर्षभर वेट करतो. जसं नागपंचमी आहे, रक्षाबंधन आहे, हे आपले स्पेशल सण असतात, खास असतात आपल्यासाठी, सगळ्या लेडीजसाठी. या सणाला आपण माहेरी जातो, खूप एन्जॉय करतो. पण यावर्षी माझी अवस्था थोडीशी बिघडलेली आहे आणि त्यामुळे सगळ्यांनाच थोडीशी परेशानी झालेली आहे. तर असं कधी असं होतं ना, आपण विचार करत नाही आहे की असं काही घडतं, पण होतं असं. तर इकडं भैयाला मी राखी बांधलेली आहे. त्याचे मित्र पण एका मित्रानं राखी बांधून घेऊन आला, पण दुसऱ्या मित्रानं बांधलेलं नव्हतं. म्हणत होता की तो आणखीन घरीच गेला नाही, म्हणजे मुहूर्तच 2च्या नंतर होतं आणि सकाळी बाहेर आलेले आहेत आणि घरी गेलेले नाही आहेत. तर तेच मी म्हणलं की मी राखी बांधते बस. तर इकडं याला पण मी राखी बांधत आहे. तर यांना राखी बांधते तोपर्यंत ताई पण येतील, मग सगळ्यांनाच म्हणजे दिनेशला यांना सगळ्यांना राखी ताई बांधतील आल्यानंतर. आणि दीपकला फोनवर बोलणं झालेलं आहे, म्हणजे काल बोललेलं आहे. काल सुट्टी होती, आज सुट्टी नाही आहे. फोन लावला तर उचलत नाही आहे आणि त्याला म्हणलं की तिथंच तू राखी घे आणि हातात बांधून घे, म्हणजे जसं सण आहे इतका मोठा, तर सुनं करू नको. तरी पण म्हणत होता इथं काही अलाउड नसतं, बाहेर जाण्याची परमिशन नसते मम्मी, तर राखी वगैरे घ्यायला म्हणजे आता बाहेर जाणारच नाही आम्ही, तर कसं घेणार, असं त्याचं म्हणणं होतं. थोडंसं वाईट वाटत आहे, कारण आता इतका मोठा सण आहे. पंचमीच्या सणाला तसं झालं की मी हॉस्पिटलमध्ये होते आणि आता रक्षाबंधनाला सगळे येत आहेत, दीपक नाही आहे. खूप सुनं वाटत आहे, पण काही पर्याय नाही आहे. म्हणजे जेव्हाही वर्षाला असं सगळेजण जमा होतात ना, त्यामध्ये दीपकही असतो आणि सगळे भरपूर एन्जॉय, खूप मस्ती त्यांची चालू असते. पण आता दीपक खूप दूर आहे यावेळेत आणि राखी पण तो बांधून घेऊ शकत नाही. असं म्हणत होता की बाहेर जाण्याची परमिशनच नाही आहे. तर असो, ताई आलेल्या आहेत. 4 वाजलेले टायमिंग, यावेळी ताई आत्ता आले. म्हणत होत्या की एस टी फेल झालेली होती, आलीच नाही वेळेत, असं म्हणत होत्या. म्हणजे झालं असेल काय आणि घरात नाही, थोडंसं लेटच निघालं, कारण घरचं सगळं आवरून त्यांना निघावं लागतं. त्यामुळेही ताईला थोडासा लेट झालेलाच आहे. तर आल्यानंतर मला अगोदर पाय वगैरे धुलेले आहेत आणि अगोदर मी आता सगळ्यांना जेवायला वाटते, कारण टायमिंग यावेळेत खूप झालेला आहे. सोमवारचा उपवास आहे सगळ्यांचा आणि यांचं काहीच खाणंपिणं म्हणजे सोमवारच्या उपवासाला काहीच चालत नाही आहे, त्यामुळे कोणीच काही खाल्लेलं नाही, फक्त चहा पिलेले आहेत. तर मला आता स्वयंपाक तर झालेली. ताई म्हणत होत्या की मी आल्यानंतर स्वयंपाक करेन, तर आलेच 4 वाजता आणि कधी स्वयंपाक करणार, कधी जेवणार. तर मी निवांत स्वयंपाक करून ठेवलेला आहे, जसं पंचामृत, कोशिंबीर, चपात्या, वरण भात, खीर पण बनवली मखाण्याची, सगळं बनवलेलं आहे. आणखीन स्वीटमध्ये हे घेऊनच आलेले आहेत, गुलाबजामुन आहे, पेढे आहेत. तर सगळं आणून आम्ही हॉलमध्ये ठेवलं आणि निवांत तिथं जेवण आम्ही करणार आहोत. बाबांचं जेवण झालेलं आहे. ताईचा वेट करून बाबा आत्ता जेवण करून गेलेले आहेत. तर चला मग आता आम्हीही जेवण करू, मग नंतर ताई राखी बांधतील, कारण आता सगळ्यांना भूकी लागलेली आहे, सकाळपासून कोणीच काही खाल्लेलं नाही आहे. तर इकडे योगेश पण आलेले आहे. ताईसोबत गायत्री आली नाही. ताईला म्हणलेलं होतं की गायत्रीला पण घेऊन या, पण घराकडे कोणी नाही आहे, म्हणजे जसं भाऊ आहेत घराकडे, त्यामुळे गायत्री थांबलेली आलेली नाही. ताई आलेल्या आहेत आणि ताई आज इथं राहतील आणि उद्या जाणार आहेत सोनाळा. म्हणजे ताईला ना फक्त येरझाऱ्या कराव्या लागतात. इथं 1 दिवस राहतात, 1 दिवस तिकडे सोनाळ्याला जातात, म्हणजे तिकडे छोट्या भावाला राखी बांधण्यासाठी. तर ताई म्हणत आहेत संध्याकाळी जाईन. तर बघूया आता, पाऊस पण म्हणजे वातावरण यावेळेत खूप बिघडलेलं आहे आणि पाऊस जोरदार चालू झाला की मग कोणालाच कुठं जाता येत नाही, असं होतं. तर जेवण तरी अगोदर करूया. तर ताई येते वेळेस जिलेबी घेऊन आलेले आहेत आणि पेढे, गुलाबजामुन हे सगळं हे आणून ठेवलेले होते, तर ते पण सगळं आणलेलं आहे. आणि मी स्वीटमध्ये खीर पण बनवली, तर सगळंच इकडं आणून ठेवलेलं आहे. आणि आता जेवायला वाढूया. आणि वेदिकानं सोनपापडी आणलेली आहे, ते डब्बा पण आणून ठेवला, म्हणजे मिठाई म्हणून राखीसोबत सोनपापडीचा मोठा डब्बाच घेऊन आलेली आहे ते. तर इकडं आता सगळ्यांना मी पटकन जेवायला वाढते आणि शिरूला पण चपाती टाकायला गेलेले आहेत. म्हणजे सगळेजण आम्ही जेवण करत आहोत, शिरूचा तिकडं धडपडा चालू आहे, तर अगोदर त्याला टाकून आलेले आहेत आणि आता सगळ्यांना पटकन जेवायला वाढते. माझं काही उपवास नाही आहे, तरी पण मी पण काही खाल्लेलं नाही आहे. विचार करत होते की ताई आल्यानंतर सगळेजण जेवण करूया एकत्र, आणि तसं तर स्वयंपाक हे ते मलाही भरपूर सारी कामं झाली होती, निवांत आवरत होते. म्हणजे जसं अगोदर कसं धावपळ मी करायची, म्हणजे अर्धा तास लागायचे त्या कामाला, तर 15 मिनिटात मी आवरायची. पण आता तसं नाही आहे, आता आरामात काम करते. 1-2 तास निघून जातात त्या कामामध्ये, कारण तितकं कामाचा लोड मला घ्यायचाही नाही आहे. कारण मनामध्ये एक भीती बसलेली आहे की आता तरी तब्येत ठीक झालेली आहे, परत बिघडू नये, ते खूप भीती वाटते. कारण मला इंजेक्शनची खूप भीती वाटते. दवाखान्यात जाईन तर परत इथे इंजेक्शन, सलाईन हे सगळं चालू होतं, त्यामुळे अगोदरच आपली तब्येत जपलेली ते ठीक आहे. आणि तुमचेही कमेंट येत असतात की ताई काळजी घे, स्वतःची काळजी घे, आता तब्येत बरी आहे ना. तर हो ताईंनो, माझी तब्येत आता बरी आहे. जेव्हा तुमचे असे कमेंट येतात नाही की ताई तुझी तब्येत आता कशी आहे, तू स्वतःची काळजी घे, त्यावेळेमध्ये खरंच माझं हृदय भरून येतं. इतके तुमचे छान कमेंट असतात की हृदय भरून येतं माझं असं. तर तुमच्या अशा सुंदर कमेंटबद्दल अगदी हृदयापासून आभारी आहे. मला छान वाटतं, असेच कमेंट करत जा. तुमच्या एका कमेंटमुळे, एका लाईकमुळे मी खूप मोटिवेट होते आणि एक वेगळीच एनर्जी माझ्यामध्ये येते.
तर असेच सुंदर सुंदर कमेंट करत जा. व्हिडिओ आवडत असले तर लाईक करायला अजिबात विसरू नका. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर इकडं जेवण थाळी रेडी आहे. तर तुम्ही कसला वेट करता, या सगळेजण जेवण करायला. रक्षाबंधन स्पेशल थाळी तयार आहे. सगळ्यांच्या घरामध्ये खूप सारे पक्वान आज बनले असतील. म्हणजे जसं कुणाच्या घरामध्ये पुरणपोळ्या, कुणाच्या घरामध्ये गुलाबजामुन, मिठाई भरपूर सारं बनलेलं आहे. पण माझ्या तब्येतीमुळे मी जास्त काही बनवलेलं नाही आहे. फक्त मखाण्याची खीर बनवली आणि बाहेरूनच गुलाबजामुन, पेढे हे सगळं आणलेलं आहे स्वीटमध्ये. परत चपाती, कोशिंबीर, पंचामृत हे सगळं बनलेलं आहे ताईंनं. तर जे आहे ते आहे. तर या सगळेजण जेवण करायला. तर इकडं आमचं जेवण चालू आहे. संग बोलणं पण चालू आहे की ताई यायला लेट केली, खूप भरपूर वेळ झाला आम्ही वेट करत आहोत, आमचं चालू आहे. तर जेवण खाणं झालं बोलत बोलत. आता इकडं चालू आहे यांची मीटिंग. म्हणजे सगळे इथे येऊन बसलेले आहेत आणि सगळ्यांचं आपापलं चालू आहे. कोणी काही सांगतं तर कोणी काही सांगतं. म्हणजे भरपूर दिवसाच्या नंतर भेट झालेली आहे. योगेशलाही कॉलेजमुळे येणं होत नाही आहे, खूप दिवसाच्या नंतर आलेले आहेत. परत आजीचंही तसंच आहे, शाळेत एक दिवसही सुट्टी भेटत नाही आहे. कारण भालकीला ॲडमिशन केलेलं आहे. तिथं जसं दिनेश दीपक होते तसं आजीचं झालेलं आहे, एक दिवसही सुट्टी भेटे ना. आज रक्षाबंधनमुळे सुट्टी भेटलेली आहे. तर भरपूर एन्जॉय करत आहेत मुलं. म्हणजे छान वाटतं ना असं अधूनमधून कधीतरी भेटले, छान वाटतं, भरपूर एन्जॉय करतात. तर थोडा वेळ सगळ्यांशी बोलणं वगैरे झालं आणि आता राखी बांधत आहेत ताई. म्हणजे जेवण झालं, थोडा वेळ बोलत बसलेलो होतो. म्हणजे आजी आणि अजिबात घाईगडबड केलेली नाही, निवांत बसलेले होते. नाहीतरी दररोज कसं असतं, नुसती धावपळ करत असतात. जेवण झालं की लगेच गॅरेजला जायचं आणि ते फोन पण तसेच येतात. पण आज निवांत बसलेले होते, ताई आल्यामुळे बोलत बसलेले होते थोडा वेळ आणि आता राखी बांधत आहेत. तर इकडं पाठ मी अगोदरच टाकलेलं होतं, भैया आलेला होता तेव्हा मी, आणि रांगोळी काढलेली होती. तर त्याच पाठावरती बसलेले आहेत आणि इकडे आरतीचं ताट हे अगोदरच मी रेडी केलेलं होतं. तर इकडं ताई आता राखी बांधत आहेत आणि माझी सगळी कामं आवरलीत. किचनमध्ये थोडेफार भांडे वगैरे जमा झालेले आहेत, पण ताई मला काहीच करू देत नाहीत. म्हणत आहेत मी सगळं काम करेन, तुम्ही निवांत बसा, शांत बसा, तुमची तब्येत ठीक नाही आहे. स्वयंपाकी मी करायला नको म्हणत होते, तरी पण येऊपर्यंत तुम्ही केलेला आहे. कारण मला माहिती होतं खूप लेट होणार आहे ताईला. कारण त्यांच्या घरातली सगळी कामं आवरून मग परत इथे येऊन करणं म्हणल्यानंतर काय हालत त्यांची होणार आहे. एकतर प्रवास करून येतात, म्हणून निवांत केला. तितकं काही वाटत नाही, ठीक वाटत आहे आता. तरी पण ताईला काळजी खूप असते. ताई म्हणत असतात की काही करू नका, मी आल्यानंतर सगळं करेल, तुम्ही निवांत शांत बसून राहा, फक्त शांत बसून राहा, असं त्यांचं म्हणणं होतं. तर इकडं पेढे, गुलाबजामुन हे सगळं घेतलेलं आहे, सोनपापडी घेतलेले आहे आणि इकडं ताई राखी बांधलेल्या आहेत आणि इकडं आरती पण ओवाळत आहेत. म्हणजे मंगळसूत्र, म्हणजे सोन्याचा कुठलाही दागिना जे आहे ना ते अशा पद्धतीनं डोळ्याला लावला जातो. म्हणजे सगळीकडे थोडीशी पद्धत वेगळी असते. ताई अशा पद्धतीने राखी बांधलेल्या आहेत, आरती ओवाळलेली आहे आणि इकडं फोटोशूट होत आहे, व्हिडिओ पण बनत आहेत. म्हणजे हे एक आठवण म्हणून आपल्या मेमोरीसाठी आपल्याला हे सगळं कॅमेऱ्यामध्ये आपण जे आहे ना कॅप्चर करून ठेवतो. तर इकडं खरंच बघा, आज खूप मोठा दिवस आहे, खूप छान वाटत आहे. सगळेजण आलेले आहेत, खूप छान वाटत आहे. कारण पंचमीचा सण तर तसा झाला की कोणीच केलं नाही ते, पण रक्षाबंधन जे आहे ना ते थोडंफार छानच झालेलं आहे. म्हणजे सगळेजण आलेले आहेत, छान वाटत आहे. इकडं वेदिका पण यांना राखी बांधत आहे. म्हणजे वेदिका पण आत्याचाच वेट करत आहे, ही अगोदरच आलेली आहे, पण आत्याला आल्यानंतरच आम्ही करूया, जेवण वगैरे झाल्यानंतर म्हणत होती. आणि थोडीफार माझी कामं पण आवरलेली आहे वेदिकानं. तर आत्ता राखी बांधलेली आहे, यांचे पाय वगैरे पडलेले आहेत. आता दिनेशलाही राखी बांधत आहेत. तर इकडं राखी सगळी काढून ठेवलेली आहे की कुठली तुला आवडते. म्हणजे छान स्टोनच्याच राख्या आणलेल्या आहेत, सगळ्या मिठाई आणलेल्या आहे. तर आता इकडं मी चहा बनवला. तुम्ही म्हणसाल तर आत्ता जेवण झालं आता आणखीन चहा बनवलं, तर तुम्ही म्हणसाल तर आत्ता जेवण झालं आणखीन चहा बनवलं. तर हो, वातावरण एकदम थंडगार झालेलं आहे आणि असं वाटत आहे तर लगेच पाऊस येईल का काय, असं झालेलं आहे. म्हणून मी इकडे अद्रक टाकून चहा बनवलेला आहे गरमागरम. कारण आल्यानंतर कोणी चहा पिलेलं नव्हतं, आलेलं जेवणच केलं सगळ्यांनी. आणि ताईला थोडंसं म्हणजे प्रवास करून आलेले आहेत ना, त्यामुळे म्हणलं आता अद्रकचा चहा बनवूया, सगळेजण चहा पितील आणि छान पण वाटेल सगळ्यांना, म्हणून चहा बनवून घेतलेला आहे. तर या सगळेजण इकडं अद्रकचा गरमागरम चहा घ्यायला, आणि ताईचा चहा इथंच ठेवलेला आहे. त्या अगोदर राखी बांधत आहे दिनेशला, आणि बाबा बाहेर गेलेले आहेत. बाबा नंतर येतील, त्यांना आल्यानंतर राखी वगैरे बांधतील. आणि ताई म्हणत होत्या की दीपकला मी फोन केलेले होते, म्हणलेलं होतं की राखी घे आणि बांधून घे. तरी पण दीपक म्हणत होता की मला बाहेर जायची परमिशन नाही आहे, त्यामुळे मी काही आणू शकत नाही. ताईला पण खूप असं वाटत आहे ना, म्हणजे सुनं वाटत आहे की दीपक नाही आहे. तेच म्हणत आहे ताई आल्यापासून की दीपक नाही आहे, त्यामुळे खूप सुनं वाटत आहे पूर्ण घरामध्ये. कारण जेव्हाही येतात त्यावेळेस खूप धिंगामस्ती असते सगळ्या मुलांची, सगळेजण एकत्र असतात. पण आता यावेळेस दीपक ट्रेनिंगवरती आहे, त्यामुळे एक मजबुरी आहे आणि सुनं खूप वाटत आहे घरामध्ये. तर दिनेशला राखी बांधलेली आहे, मिठाई खाऊ घातलेली आहे आणि इकडं आत्याच्या पाया पडत आहे दिनेश. आता वेदिका पण दिनेशला राखी बांधत आहे.
तर तुम्ही सांगा तुमचा रक्षाबंधन कसा झाला. म्हणजे आज आपल्यासाठी खूपच खुशीचा दिवस असतो, कारण आपण माहेरी जातो, घरामध्ये छान असे पदार्थ बनतात आणि पाहुण्यांचा दिवस असतो. सगळे पाहुणे घरी येतात, छान वाटतं, घर भरून वाटतं आणि आपण सगळेजण खूप खूप एन्जॉय करतो. तर इकडं चालू आहे यांचं. म्हणजे भाऊ बहिणीचं प्रेम कसं असतं ना, जेव्हा आपण लांब असतो ना त्यावेळेत खूप आठवण येते आणि जेव्हा आपण जवळ येतो त्यावेळेत मात्र एकमेकांची टिंगल काढण्यामध्ये लागलेले आहेत. दिनेश तेच करत होता. वेदिकानं अशी आरती केली तशी आरती ओवाळी चालू होतं त्याचं. तर इकडं आता आजीला आपण राखी ताई बांधत आहेत. म्हणजे वेदिकाने सकाळी म्हणजे 2 वाजता बांधलेला आहे असं म्हणत होते, तरी पण ताईनं सगळ्यांना आणलेले आहेत. म्हणजे ताई सगळ्यांना राखी बांधतात. म्हणजे बाबांना, यांना आणि दीपक दिनेशला सगळ्याला ताई राखी बांधत असतात. तर इकडं आजीला पण राखी बांधलेली आहे, आरती ओवाळलेली आहे. तर सगळ्यांनी राखी बांधून घेतली, पण फक्त राहिलेले आहेत योगेश. तर कारण योगेश म्हणजे ताई थोडंसं लवकरच घरातनं निघाल्या आणि 2च्या नंतरच राखी बांधायची होती, म्हणून गायत्रीने योगेशला राखी बांधलेली नाही आहे. तर आता योगेशला मी राखी बांधत आहे. कारण सगळ्यांनी राखी बांधून घेतली, फक्त योगेशच राखी बांधायची राहिलेले होते. तर योगेशला मी राखी बांधत आहे. तर ताई म्हणत आहेत की आता गावाकडे जाऊया, तरी पण पाऊस जोरदार चालू आहे. म्हणजे जसं मी तुम्हाला अगोदर म्हणलं की आभाळ आलेलं आहे, थंड वातावरण झालेलं आहे, कुठेतरी पाऊस पडत असेल. पण आता इकडं जोरदार पाऊस चालू झालेला आहे. इतका भयानक पाऊस आहे की बाहेर जाताच येणार नाही असं झालेलं आहे. तर ताईला तेच म्हणत आहे की तुम्ही आज जाऊ नका, उद्या जावा, कारण आता पाऊसही भयानक आहे आणि आशामध्ये वेदिका आहे, आजी आहे आणि ताई, योगेश, 4 जण. मग कसं जाणार? बाईकवरही जायला येणार नाही, कारण पाऊस भयानक आहे आणि आता यावेळेत बस स्टॉपला जाऊन एसटीचा वेट करत कुठं थांबायचं, कारण वातावरण इतकं भयानक झालेलं, खूप बिघडलेलं आहे. त्यामुळे थोडंसं थांबा म्हणत आहे. बघूया, पाऊस थांबला तर ठीक आहे, कारण आता सोनाळा जायला एसट्या भरपूर आहेत. आता एक एसटी आहे, परत 6 वाजता एक आहे, परत मग रात्री 8:30 वाजता एक एसटी आहे. तर बघूया, शेवटच्या एसटीपर्यंत जर वातावरण ठीक झालं तर त्यावेळेस जावा, नाहीतर उद्या सकाळी जावा असं म्हणत आहे. बघूया आता. तर इकडे योगेशला मी राखी बांधलेली आहे, मिठाई खाऊ घातलेली आहे. आता झालेलं आहे रक्षाबंधन आमचं अशा पद्धतीनं. आणि सगळ्यांचं झाल्यानंतर बाबा आलेले आहेत आत्ता, म्हणजे बाहेर गेलेले होते. तर आता बाबांनाही ताई राखी बांधतील. तोपर्यंत थोडीफार भांडी झालेली आहेत, ते पण मी काढून घेते असं म्हणत होते, पण ताई मला काहीच करू देत नव्हते, म्हणून मी शांतच बसलेली होते. आणि आता सगळेजण इकडच्या रूममध्ये आलेले आहेत. त्या किचनमध्ये थोडासा पसारा असतोच, जी एक्स्ट्राचा तिकडे नेऊन ठेवते. तर हे गेले होते काशीला, म्हणजे देवस्थानी गेलेले होते, तेव्हा यांनी मूर्त्या घेऊन आलेले. जसं आता बैला आहेत म्हणजे लक्ष्मीपुढे ठेवण्यासाठी, ह्या सुंदर सुंदर अशा मूर्त्या आणलेल्या आहेत आणि राधाकृष्णाची मूर्ती आणलेली आहे. पण मी काहीच खोललेलं नाही, मी ना तुम्हाला काही दाखवलेले हे काय काय आणलेले आहेत. खूप सुंदर मूर्ती आणलेली आहे. परत बैल म्हणजे जसं वृषभ तशी मूर्ती आणलेली आहे 2. परत आणखीन बाकीच्याही आहेत, मी नंतर तुम्हाला निवांत दाखवेन. जेव्हा लक्ष्मीच्या समोर आपण ठेवू ना त्यावेळेत मी दाखवणार आहे, कारण मी काहीच काढून बघितलेलं नाही, कारण माझीच तब्येत ठीक नव्हती. तर सगळं प्रसाद वगैरे सगळं आणून हे तिकडच्या रूममध्ये ठेवले आहेत, मी ते पण काहीच काढून बघितलेलं नाही आहे. सगळं जशाला तसंच आहे आणि काय काय वस्तू आणले ते पण मी बघितलेलं नाही आहे. तर कधीच असं झालं नाही की हे आल्यानंतर मी काही खोलून बघितलेलं नाही, पहिल्यांदा असं झालेलं आहे. तर योगेश म्हणत होते की राधाकृष्णाची मूर्ती आणलेली आहे, मामा म्हणत होते कशी आहे बघूया. तर मी म्हणलं तिकडच्या रूममध्ये ठेवलेलं आहे, मी पण खोलून बघितलेली नाही की कशी मूर्ती आहे, जशी आणलेली तसंच तिकडे ठेवलेली होती. परत हे साडी पण घेऊन आलेत काशीहून, म्हणजे काशीला गेल्यानंतर साडी आणतात, प्रसाद, आणखीन भरपूर साऱ्या वस्तू आणलेल्या आहेत, पण काहीच मी काढून बघितलेले नाही की काय काय आणलेले आहेत. तर बघूया आता निवांत. तर इकडं मूर्ती काढून बघितली, बघू शकता एकदम छान अशी सुंदर राधाकृष्णाची मूर्ती आहे. तर इकडं वरच्या साईडला ठेवायचा विचार आहे, बघूया. म्हणजे कसं आहे, समोरून हवा खूप येते, असं काही ठेवण्यासाठी मला थोडंसं भीतीच वाटते, कारण एकदम नाजूक असतात हे. तर इकडं ताईनं बाबांना राखी बांधलेली आहे आणि आता वेदिकाही बांधत आहे. आणि इकडं बघू शकता आत्या भाच्याचं प्रेम. येऊन तरी 1-2 तास झाले, भेटी झाली, बोलणंही झालं आणि आत्ता यांचं जे आहे ना गळाभेट होत आहे. तर इकडं आत्या भाच्याचं गळाभेट झालेलं आहे. तोपर्यंत इकडे वेदिकानं बाबांना राखी बांधलेली आहे. तर आमचं रक्षाबंधन अशा पद्धतीनं झालं. तर कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करूनही नक्की सांगा.